आणि दुःख हे दोन्ही घटक असतात. आपण आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख हे नेहमी बघत असतो, बरोबर आहे. कोणाला खूप दुःख असतं तर कोणाला खूपच सुख असतं. असे भरपूर गोष्टी. काही गरीब लोक असतात सगळीकडे. गरीब लोक म्हणजे त्यांना ना खाण्याला प्यायला काही ठिकाणी भेटत ते खूप दुःखी असतात, पण ते बाहेरून कसे आनंद दाखवतात, आनंद व्यक्त करत असतात. काहींच्या मनात दुःख असतं पण ते चेहऱ्यावर आपला आनंद व्यक्त करत असतात. तसंच आज आपण भालचंद्र दत्तात्रय खेळ यांचा हसरे दुःख हा पाठ अभ्यासणार आहोत. 18वा पाठ हसरे दुःख हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. हसरे दुःख त्याचे लेखक कोण आहे? भालचंद्र दत्तात्रय खेळ. चला तर मग आपण थोडक्यात लेखकाचा परिचय करून घेऊया. या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? एक व्यक्ती आहे, तो आतून खूप दुखावलेला आहे, पण समोरून चेहऱ्यावर काय दाखवतो? आनंद दाखवतो. दिसतंय बरोबर? हो. या चित्रामध्ये दिसतंय बरोबर. तसंच आज आपण मग या पाठातून अभ्यासणार आहोत. थोडक्यात आपण लेखकाचा परिचय करून घेऊ. भालचंद्र दत्तात्रय खेळ 1926 2012. कथा लेखक, कादंबरीकार, विपुल व विविध स्वरूपाची वाङ्मयी निर्मिती यांनी केलेली आहे. सुखाचा लपंडाव, प्रायश्चित्त, शुभमंगल, नंददीप, वादळवारा या कादंबऱ्या, यज्ञ, अमृतपुत्र या चरित्रात्मक कादंबऱ्या, अर्धांतरी, द प्रिन्सेस हे अनुवादित साहित्य, आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूती हे ग्रंथलेखन प्रसिद्ध केसरिया वृत्तपत्राचे 25 वर्ष उपसंपादक तसेच सह्याद्री मासिकांचे व्यावसायिक संपादक. या एवढे लेखन भालचंद्र दत्तात्रय खेळ या लेखकाने केले आहे. तर प्रस्तुत पाठात चार्ली व त्याच्या आईमध्ये प्रेम असे चार्लीच्या रंगमंचावर बदलप्रणाचे वर्णन केले आहे. हा पाठ हसरे दुःख या पुस्तकातून घेतला आहे. चार्ली हरले चला मग आपण थोडक्यात पाठाचे वाचन करूया. रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षकगृह एकदम शांत झाले. वाद्ययंत्रांचे स्वर घुमू लागले, प्रेक्षकगृहातील कुजबूज एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाचा गरमाट लिली हार्ले एकांतेने गाठ उभी असलेली दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षकगृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्ययंत्रांशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले तेव्हा सारे श्रोते जीवाचं काम करून ऐकू लागले. स्वरांची एक अलौकिक तेजमय त्रिमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोतांचे मान हलवून गेले. लिली हार्लेचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली स्क्रीनमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याची त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चय उभा होता. लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं. तिच्या गोड गळ्यातून तार सक्त कापले, स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तिच्या कंठ माधुर्याने श्रोते डोलू लागले, फुलून गेले. लिली हार्लेचा तार सक्त कापला तो मधुर स्वर विलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरडला. काही केळ्या कंठातून आवाज कुठे ना, स्वर आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृद्धांची साथ संगत सोडून दिली. काही केल्या काही होईना, बसके स्वर कंठातून बाहेर येईल. तर आपण पाठाचे वाचन केले आहे. सर्वांनी पाहून वाचन करायचे पाठाचे. मी त्याच्यावर प्रश्न विचारणार तुम्हाला. तर सर्वांनी मौन वाचन केलेलं आहे, तर मी त्याच्यावर काय प्रश्न विचारते, तुम्हाला त्याचं उत्तर मला द्या. लिली हार्ले कोण होत्या माहिती आहे का कोणाला? लिली हार्ले कोण होत्या? लिली हार्ले या धैर्यवान व सकारात्मक विचारांची एक स्त्री होती. तर कोण होत्या लिली हार्ले? धैर्यवान व सकारात्मक विचारांची एक स्त्री होती. चला आता वाचन झालेले, आता आपण स्पष्टीकरणाकडे
वळूया, आपण पाठाचे स्पष्टीकरण बघूया. रंगमंचावरील स्पर्धा दूर झाला. रंगमंच म्हणजे माहिती का तुम्हाला? रंगमंच म्हणजे काय? रंगमंच म्हणजे नाट्यगृह. रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षागृह एकदम शांत झाला. प्रेक्षागृह म्हणजे काय? प्रेक्षक बसण्याची जागा, म्हणजे तिथे एकदम शांतता आहे. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. प्रेक्षागृहाची कुजबूज थांबली. म्हणजे काय? वाद्यवृंद म्हणजे काय? वाद्यांचा समूह. वाद्यांचा समूह म्हणजे वाद जे चालू होतं ना, आवाज तो पूर्णपणे शांत झाला. नवीन शब्द सर्वांनी लिहून घ्यायचे. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाट लिली हारले एकांताने गात उभी असलेली दिसली. एकांत म्हणजे काय? एक रूपाने गात उभी ती. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर फिरून राहिली. तर काय झालं? दिली हारली जेव्हा गात होते ना, तेव्हा तिच्यावर सगळ्यांची नजर ही फिरून राहिलेली होती. आणि वाद्यवृंदाची जेव्हा तिच्या आणि वाद्यवृंदाची जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले, तेव्हा सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. जीवाचा कान करणं म्हणजे हा वाक्य प्रचार आहे. लक्ष देऊन ऐकणे. काय करणे? जीवाचा कान करणे म्हणजे काय? लक्ष देऊन ऐकणे. तू काय करते? काय करते? काय करते? आता नाही माझ्या मी बोलली आणि 2 ऑगस्ट सुरेश स्वरांची एक अलौकिक तेजोमय मूर्ती साकार झाली. म्हणजे तिथं जे गायन चालू होते ना, त्याची अद्भुत अशी मूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोतांचं मन हलकून झालं. म्हणजे तिथे बसलेल्या जेवढे श्रोते आहे ना, ते सर्वांचं मन हलकून गेलं. दिल्ली हरल्याचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली विन मध्ये उभा होता. तो सुद्धा त्याच्या आईचं गायन बघण्यासाठी आलेला होता. दिल्ली हरल्याचं 8 मिनिटं. तसेच आज आपण हसीन चालू केलं. तसेच आज आपण हसीन या पाठाचा काहीतरी उर्वरित भाग बघितलेला आहे. त्याच्यावर मी तुम्हाला स्वाध्याय देते. हा पाठ सर्वांनी करून आणायचा. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व यावर निबंध लिहा. दिल्ली हारले या प्रेरणादायी व्यक्तिमत्व कोणतं याच्यावर निबंध लिहून आणा सर्वांनी करून. पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील तासिकेला बघूया.